राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं. वाशिम, बीड, धुळ्यासह नाशिकमध्येही पावसामुळे वातावरणात गारवा. पुण्याला गारपिटीसह पावसाने झोडपलं. बाणेर, हिंजवडी, मावळसह पिंपरी चिंचवडमध्येही पाऊस. अनेक भागात पाणी साचलं. अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली. कांद्याला अवकाळी पावसाचा तडाखा, तर इतरही शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे गेल्याने चर्चांना उधाण. वैर विसरून शुभकार्याला गेल्यास गैर काय, राऊतांचा सवाल. तर ठाकरेंचं भांडवल संपल्याने फडणवीसांशिवाय पर्याय नाही, नितेश राणेंची खुचक टीका. खरातच्या ऑफिसमधून एसआयटीने केले महत्त्वाचे पुरावे जप्त. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसह डिजिटल पंचनामा. पीडित महिलेला घेऊन एसआयटीने ऑफिसमध्ये केलं लाईव्ह स्क्रीनिंग. खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असल्याची माहिती. केसरकर शिक्षण मंत्री असताना भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची माहिती. केसरकरांनी मध्यस्थी केल्याच्या चर्चा. खरात प्रकरणातील ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा चर्चेत. मंदिर पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश नसतानाही निधी मंजूर. 2018 मध्ये 1,05,00,000 निधी वितरित. खरातच्या शस्त्र परवान्याबाबत धक्कादायक माहिती. खरातकडील शस्त्र परवान्याची 12 वर्षात पोलीस दप्तरी नोंदच नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नोंदीत परवान्याचा उल्लेख नाही. खरात प्रकरणात एसआयटी चौकशीसाठी रुपाली चाकणकर उपस्थित राहिल्या नाहीत. चौकशीला न जाण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT.